पेट्रोल डिझेल आणि महागाई विरोधात नवी मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा भव्य मोर्चा। वाशीमध्ये पोलिसांनी मोर्चा अडवला। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट। पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात। रोहिणी खडसे यांना महागाईच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आक्रमक मोर्चा। खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आंदोलनात सहभागी। पोलिसांनी नेत्यांना अडवलं। बळाचा वापर करून आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केल्याचा नेत्यांचा। सरकारने केलेली कर्जमाफी म्हणजे दिखावा असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप। सरकारने प्रत्येक योजनेतून फसवणूक केल्याचाही घणाघात। या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होणार नाही। खरीपाचा हंगाम झाल्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे पडत असतील तर खरीपाचा हंगामच करू शकणार नाही, कारण त्यांना ते कर्ज मिळत नाही आहे। थकीत असल्यामुळे सगळे शेतकरी एक मोठं संकट शेतकऱ्यापुढे आहे आणि यासाठी या कर्जमाफीचा एक दिखावा होईल, याचा शेतकऱ्यांना थेट काही फायदा होणार नाही। महायुती सरकारची कर्जमाफी म्हणजे विविध अटी शर्थी लावून लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचा डाव तर नाही ना। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा सवाल। तर भलंच करायचं असेल तर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि कांद्याला हमी भावाची खात्री द्या, सपकाळांची मागणी। सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीवर शेतकरी नेते डॉक्टर अजित नवलेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आतापर्यंतची ही सर्वात जाचक अटी शर्ती असलेली कर्जमाफी। 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचं आश्वासन देऊन केवळ 50,000 बोळवण केल्याचा आरोप। बहुसंख्य शेतकरी त्यांना केवळ 50,000 रुपयावर गुंडाळण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांचा हा मोठा विश्वासघात आहे। निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन द्यायचं आणि प्रत्यक्षात मात्र बहुसंख्य शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचा चुना लावायचा, अशा प्रकारचं काम ह्या शासनादेशाने झालेलं आहे। शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल। ही फसवी कर्जमाफी असल्याचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचं टीकास्त्र। 1 लाख तुमचे जर ड्यू असतील, नाहीतर तुमचे तिथं कर्ज थकीत असेल 1 लाख रुपयाचं, तर आधी 50,000 भरा, मग मी तुम्हाला 50,000 देतो। म्हणजे OTS सिस्टम त्यांनी आणली की म्हणजे हॉस्पिटलमध्ये गरीब माणूस गेल्यानंतर आधी पैसे भर, मग तुला ट्रीटमेंट करतो, अशी भूमिका दुर्दैवाने त्या ठिकाणी सरकारने घेतलेली आहे। नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला खासदार संजय राऊतांनी दिली भेट। रिंग रोड आणि MIDC परिसरातील भूसंपादनाला विरोध म्हणून शेतकऱ्यांचं आठवडाभरापासून आंदोलन सुरू। शेतकऱ्यांना समाधानकारक मोबदला देण्याची संजय राऊतांची मागणी। सोलापूरमधील गोकुळ साखर कारखान्यामध्ये ऊस बिल अडकल्यामुळे शेतकरी आक्रमक। 30 ते 40 शेतकऱ्यांकडून भर पावसात घोषणाबाजी। थकीत बिलं तात्काळ देण्याची शेतकऱ्यांची मागणी। अकोला जिल्ह्यातल्या अकोटमध्ये युरिया खतासाठी शेतकऱ्यांची गर्दी। खताचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी। राज्याला वीज पुरवठा करणाऱ्या कोयना प्रकल्पावर पाणी टंचाईचं संकट। धरणात केवळ 15 TMC पाणीसाठा शिल्लक। कोयना प्रकल्पातील 4ही वीज निर्मिती केंद्र तात्पुरती बंद। मुंबईतील नरिमन पॉइंट परिसरातील एअर इंडियाची इमारत राज्य सरकारच्या ताब्यात। 1,602 कोटींमध्ये खरेदी प्रक्रिया पूर्ण। बेस्ट बसच्या ताफ्यातील CNGच्या 400 बसेसची तपासणी। 12 गाड्या सदोष असल्याचं तपासणीतून समोर। सदोष गाड्यांची करण्यात येणार दुरुस्ती। गेल्या काही दिवसांमध्ये बेस्टच्या CNG गाड्यांना आग लागण्याच्या घटना समोर। अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत असलेल्या महापौरांचं अनधिकृत कबूतरखान्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार। महापालिका निवडणुकीनंतर कबुतरांना खाद्य देण्याविरोधातली महापालिकेची मोहीम मंदावली। 2026 मध्ये दंड आकारण्याची आकडेवारी आणि वसुली दोन्हीमध्ये मोठी घट। मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेच्या दुरवस्थेला जबाबदार कोण? महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा संतप्त सवाल। नागपूर अमरावती जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना धरलं धारेवर। प्रलंबित प्रश्नांवर युद्धपातळीवर कार्यवाही करा, अधिकाऱ्यांना दिले निर्देश। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यातील 3ऱ्या पर्वतीय बोगद्याचा ब्रेक थ्रू पूर्ण।
बोगदा 417 मीटर लांब आणि 14.4 मीटर रुंद. वाशिमच्या अनसिंग ते वारा जहागीर मार्गावरील पूस नदीवरील पुलाचं काम अद्यापही अपूर्णच. कासव गतीनं काम सुरू असल्यामुळे स्थानिकांनी व्यक्त केली नाराजी. काम लवकर पूर्ण करण्याची मागणी. वडार समाजासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. वडार समाजातील बेघर कुटुंबांसाठी घरकुल योजनेच्या निधीमध्ये वाढ. पंतप्रधान आवास योजनेसोबत अतिरिक्त 2 लाख देण्याचा प्रस्ताव. ओबीसी मंत्री अतुल सावेंकडून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यामध्ये आरटीई प्रवेशावरून वाद. बोगस कागदपत्रांच्या आधारे प्रवेश दिल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द. प्रकरणाची चौकशी न करता थेट प्रवेश रद्द केल्यामुळे संतप्त पालकांचा पंचायत समितीसमोर ठिय्या. दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये 8 जूनला इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक. देशातील महागाई आणि इतर प्रश्नांवर चर्चेसाठी विशेष बैठकीचं आयोजन केल्याची खासदार सुप्रिया सुळेंची माहिती. ठाण्यातील शिवसेनेच्या बैठकीमध्ये संभाजीनगर विधान परिषदेचा तिढा सुटल्याची माहिती. एकनाथ शिंदे आमचे नेते, ते सांगतील तोच शब्द अंतिम असणार. राज्यातील युतीला तडा जाणार नसल्याचं ठाण्यातील बैठकीनंतर आमदार अब्दुल सत्तार यांनी केलं स्पष्ट. संभाजीनगरमधील विधान परिषदेची जागा युती म्हणून लढायचं ठरलं. एकनाथ शिंदेंच्या संभाजीनगरमधील आमदार आणि खासदारांना सूचना. एकत्र निवडणूक लढणार आणि जिंकणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंनी घेतली संभाजीनगरमधील आमदार, जिल्हाप्रमुख आणि खासदारांची बैठक. जिल्हा बँकेमध्ये जमल्यास युतीत, नाहीतर स्वतंत्र लढण्याच्या सूचना. 2 शिवसेना एकत्र येण्याबाबत सत्तारांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंनी टोचले कान. आमदार संजय गायकवाड यांचा पुन्हा एकदा महायुतीला घरचा आहेर. अब्दुल सत्तार यांची व्यथा खरी असल्याचं आमदार गायकवाडांचं विधान. एकमेकांचं खच्चीकरण करणं युतीसाठी हिताचं नसल्याचंही केलं स्पष्ट. एकनाथ शिंदेंची शिवसेना आमचा नंबर 1चा शत्रू. खासदार संजय राऊत यांनी पुन्हा केलं स्पष्ट. शिंदेंच्या शिवसेनेला रोखणं मोठं आव्हान नाही, तो केवळ पैशांचा फार्स असल्याचा संजय राऊतांचा घणाघात. यवतमाळमध्ये मवियाला मोठा झटका. उमेदवार साहेबराव कांबळेंची विधान परिषद निवडणुकीतून माघार. संख्याबळ जुळत नसल्यामुळे माघार घेत असल्याचं कांबळेंचं म्हणणं. ठाकरेंच्या शिवसेनेला नाशिक विधान परिषदेसाठी उमेदवारी न मिळाल्यामुळे नगरसेवक आणि मित्रपक्ष नाराज. लढलो असतो आणि पराभव झाला असता तर ते मान्य झालं असतं. नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचं सूर. नीट पेपर फुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच पार्टीकडून आंदोलनाची हाक. आंदोलनाला आता सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचा पाठिंबा. 6 जूनच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याची दिली माहिती. काँग्रेस जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी देशात येण्यासारखी परिस्थिती असेल तरच यावं. वकील असीम सरोदे यांचा सल्ला. भारतात आल्यावर अभिजित दिपके यांना अटक होण्याची व्यक्त केली भीती. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी. उकाड्यानं त्रस्त नागरिकांना पावसामुळे दिलासा. शेतकरी वर्गातही समाधानाचं वातावरण. सिंधुदुर्गामध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची रिपरिप सुरू. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. सांगली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना पावसामुळे दिलासा. वाळवा, तासगाव आणि पलूससह अनेक भागात पावसाची हजेरी. कोल्हापूरच्या वारणा नगर परिसरामध्ये रिमझिम पावसाची हजेरी. पेरणीची कामं सुरू असताना पावसाच्या सरी बरसल्यामुळे शेतकरी सुखावला. पुढील 2 दिवसात संपूर्ण जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता. जेजुरी परिसरामध्ये काल मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ. गडाच्या पायरी मार्गावरून पाणी वाहिल्यामुळे पायऱ्यांना धबधब्याचं स्वरूप. पश्चिम उपनगरातील काही भागामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. अंधेरी, जोगेश्वरी आणि मालाड परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी. घामानं निथळणाऱ्या मुंबईकरांना पावसामुळे दिलासा. वसई विरारमध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी. अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा. तर पालघरला पुढील काही दिवसांसाठी पावसाचा येलो अलर्ट. मुंबई महापालिकेच्या नालेसफाईची मान्सूनपूर्व पावसातच पोलखोल. अंधेरी परिसरात झालेल्या रिमझिम पावसातच अंधेरी सबवे पाण्याखाली.
सबवे परिसरामध्ये गाळ बाजूलाच काढून ठेवल्यामुळे पूल पाण्याखाली गेल्याची माहिती. मुंबईतील कुर्ला, टिळकनगर आणि चुनाभट्टी भागातील नाल्याची उपमहापौर संजय घाडी यांच्याकडून पाहणी. नालेसफाई योग्य पद्धतीनं झाली नसल्यामुळे कंत्राटदारांना धरलं धारेवर. योग्य पद्धतीनं काम न केल्यास कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार, उपमहापौरांचा इशारा.